नमस्कार मित्रांनो. सिक्रेट बुकच्या भाग 11 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला टॉपिक असणार आहे मानस प्रतिमा पाहण्याची प्रभावी पद्धत. म्हणजेच आज आपण व्हिज्युअलायझेशनबद्दल चर्चा करणार आहोत. तर मग सुरुवात करतोय आपण. मानसचित्र किंवा मानस प्रतिमा पाहणं म्हणजेच व्हिज्युअलायझेशन ही एक अशी प्रक्रिया आहे जी जगातील सर्वात महान तत्वज्ञानी विचारवंत शेकडो वर्षापासून सांगत आले आहेत. आधुनिक काळातील सर्व महान उपदेशक सुद्धा याच पद्धतीविषयी सांगतात. 1912 मध्ये चार्ल्स हॅनलने द मास्टर की सिस्टीम नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी मानसचित्र पाहण्याचे 24 साप्ताहिक स्वाध्याय सांगितले आहेत. यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की हे पुस्तक विचारांवर नियंत्रण कसं ठेवावं, हे म्हणजेच तुमच्या विचारशक्तीचे स्वामी तुम्हीच बनणं आवश्यक आहे, हे शिकवतं. मानसचित्र पाहणं ही पद्धत अत्यंत सामर्थ्यशाली सिद्ध होते. कारण ज्यावेळी तुमच्या मनात मनपसंत इच्छित गोष्टीसमवेत तुम्ही स्वतःला पाहता, तसं मानसचित्र पाहता, तेव्हा तुमच्या मनात असे विचार आणि भाव निर्माण होतात की जणू काही त्या गोष्टी आत्ता या क्षणी तुमच्यापाशी आहेत. मानसचित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चित्र स्वरूपातील अत्यंत सामर्थ्यानं एकवटलेलं विचारच असतात. आणि हे विचार तितक्याच शक्तिशाली भावनांनाही निर्माण करतात. जेव्हा तुम्ही मानसचित्र पाहता, तेव्हा तुम्ही ती सशक्त फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. मग आकर्षणाचा नियम या संकेतानुसार कार्यान्वित होतो आणि तुमच्या जीवनात ती चित्र अस्तित्वात आणतो, जी तुम्ही तुमच्या मनपटलावर पाहिली होती. डॉक्टर डेनिस वेटली म्हणतात, मी अपोलो कार्यक्रमातून मानस प्रतिमा पाहण्याची प्रक्रिया आत्मसात केली आणि 1980 ते 1990च्या दरम्यान ऑलिम्पिक कार्यक्रमात या पद्धतीचा अंतर्भाव केला. आम्ही या पद्धतीचं नाव ठेवलं होतं व्हिज्युअल मोटर रिहर्सल. ज्याची तुम्ही मानस प्रतिमा पाहता ते जीवनात प्रत्यक्षात साकार होतं. इथे मनःशक्तीबाबत एक खूप रंजक गोष्ट सांगतो. आम्ही काही ऑलिम्पिक खेळाडूंना, ॲथलेटिक्सना अशी सूचना दिली की ते फक्त आपल्या मनात धावण्याच्या शर्यतीची मानस प्रतिमा निर्माण करू देत. आम्ही त्यांच्या शरीरावर एक अत्याधुनिक बायोफीडबॅक मशीन बसवलं होतं. खरोखरच्या वास्तवातील शर्यतीत धावताना ज्या स्नायूंचा उपयोग ज्या क्रमानं केला जाता, त्याचं वैशिष्ट्य क्रमानं तेच स्नायू मानस प्रतिमा पाहताना उपयोगात आणले गेले. यावर खरं तर विश्वासच बसत नव्हता. हे असं कसं घडू शकतं? कारण एखादी गोष्ट तुम्ही खरोखर करत आहात की फक्त कल्पनेत त्या गोष्टीचा प्रत्यय घेता आहात, यातील फरक मेंदूला अजिबात कळत नाही. जर तुम्ही त्या गोष्टीपर्यंत मनानं पोहोचल असाल, तर शरीरसुद्धा तसाच प्रतिसाद देतं. महान संशोधक आणि त्यांचे संशोधन याबद्दल थोडा विचार करा. म्हणजेच राईट बंधू यांनी विमानांचा शोध लावला. जॉर्ज ईस्टमन यांनी चित्रपटाचा शोध लावला. थॉमस एडिसन यांनी लाईटचा बल्ब, अलेक्झांडर बेल यांनी टेलिफोन. प्रत्येक गोष्टीचा आविष्कार, निर्मिती होण्याची एकमेव पद्धत हीच होती की त्या व्यक्तीनं त्या विशिष्ट गोष्टीची मानस प्रतिमा म्हणजेच व्हिज्युअलायझेशन आपल्या मनात अनेकदा रंगवली होती. त्या संशोधकानं स्पष्ट पाहिलं. जेव्हा ही व्हिज्युअलायझेशन त्या शास्त्रज्ञांच्या मनात पक्की झाली, तेव्हा साऱ्या वैश्विक शक्ती कार्यान्वित होऊन त्यांनी ती गोष्ट अस्तित्वात आणली. त्या संशोधकाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केली. या सर्वांना रहस्य ज्ञात होतं. अदृश्य शक्तींवर त्यांची अढळ श्रद्धा होती. वैश्विक शक्तींना प्रेरित करून आपल्या मनातील कल्पना मूर्त स्वरूपात साकार करण्याच्या आपल्या आंतरिक शक्तींचीही त्यांना जाणीव होती. त्यांची दृढ श्रद्धा, विश्वास आणि त्यांच्या कल्पना शक्तीमुळेच मानवजातीचा विकास झाला. आपण त्यांच्या सृजनशीलतेचा लाभ दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी प्रत्येक दिवशी घेत राहतो. तुम्हाला वाटत असेल, या महान शास्त्रज्ञांसारखं सृजनशील मन माझ्याकडे नाही. कदाचित असाही विचार मनात डोकावून जाईल की त्यांना या अशा सर्व गोष्टी कल्पनेत रंगवता आल्या, पण मला नाही ते जमणार. सत्यापेक्षा याहून अधिक दूर तुम्ही नाही जाऊ शकत. जेव्हा तुम्ही रहस्याविषयी आणखी खोलवर जाऊन घ्याल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्याजवळ फक्त त्यांच्यासारखंच नव्हे, तर त्या संशोधकांपेक्षाही अधिक तरल मन आहे, कल्पनाशक्ती आहे, सृजनशीलता आहे. माईक डुली असं म्हणतात, मानस प्रतिमा पाहताना म्हणजेच व्हिज्युअलायझेशन करताना जेव्हा तुम्ही मनात कल्पना करता, तेव्हा नेहमी अंतिम परिणती तुम्ही साध्य करू इच्छिता त्या परिणामावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करा.
एक उदाहरण देतो. तुमचे हात मागून पाहण्यास सुरुवात करा. आत्ता या क्षणी खरोखरच पाहायला लागा तुमचे हात. त्वचेचा रंग, हातावरील शिरा, सुरकुत्या, बोटं, नखं सारं काही अगदी निरखून पहा. हे सारे तपशील अगदी लक्षपूर्वक ध्यानात ठेवा. तुमच्या हाताचं मानसचित्र म्हणजेच व्हिज्युअलायझेशन मनात राहू दे आता. डोळे बंद करण्यापूर्वी हेच हात, बोट आपल्या मनपसंत स्टिअरिंग व्हीलवर पहा. डॉक्टर जो विटाल म्हणतात, हा माझा स्वतःचा असा अगदी विलक्षण अनुभव आहे. हा अनुभव इतका वास्तवशाली, खराखुरा वाटतो, की तो घेण्यासाठी कारची जरूर नाही. उलट अशी जाणीव होऊ लागते, की तुमच्यापाशी पूर्वीपासूनच कार आहे. डॉक्टर जो विटाल अत्यंत नेमक्या शब्दात तुम्हाला सांगतात, की मानसचित्र पाहताना तुम्ही स्वतःला कुठपर्यंत न्यावं, कुठे, कसं पाहावं. जेव्हा भौतिक जगात डोळे उघडून आल्यानंतर तुम्हाला झटका बसल्यासारखं वाटले, तेव्हा निश्चित समजा, की तुमची मानस प्रतिमा वास्तवशाली बनली आहे. जी तुमची अवस्था, तो मानसिक स्तर अगदी खरा आहे. हेच ते क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते. ही निर्मितीची सृष्टी आहे. भौतिक प्रकटीकरण हे तर या निर्मिती सृष्टीचा फक्त परिणाम आहे. आता तुम्हाला भौतिकदृष्ट्या या वस्तूची जरूर वाटत नाही, कारण तुम्ही मानस प्रतिमेच्या माध्यमातून सृष्टीत पोहोचला आहात आणि त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहात. त्या तुमच्या कल्पनासृष्टीत प्रत्येक गोष्ट या क्षणी आहे. जेव्हा तुम्ही ती गोष्ट कल्पनेत अनुभवता, तेव्हा ती तुम्हाला जरूर मिळेल. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, खरी गोष्ट अशी की आकर्षण निर्माण होतं ते त्या प्रतिमेमुळं किंवा विचारांमुळंही नव्हे. आकर्षण निर्माण होतं ते तुमच्या भावनांमुळं. अनेकांना वाटतं मी सकारात्मक विचार करतो आहे, व्हिज्युअलायझेशनही पाहतो आहे, तेव्हा हे पुरेसं आहे. जरी तुम्ही हे सगळं करत असाल, परंतु ती समृद्धी तुमच्या जाणीवेत नाही, ते वैभव तुम्ही अनुभवत नाही, तो आनंद तुम्हाला जाणवत नाही, तर त्यावेळी आकर्षण शक्ती निर्माण होत नसते. बॉब डॉयल म्हणतात, तुम्ही त्या कारमध्ये आपण खरोखरच बसलो आहोत अशी भावना अनुभवा. ओहो! ती कार मला मिळाली तर बरं किंवा कधी ना कधी ती तशी कार माझ्यापाशी असेल, अशी भावना नव्हे. कारण या अशा प्रकारच्या वाक्यांशी एक निश्चित भावना जोडली गेली आहे आणि ती भावना वर्तमानातील नाही तर भविष्यातील आहे. तुम्ही जर हीच भावना अनुभवत राहिलात, तर तुमची मनपसंत कार ही नेहमी भविष्यातच अडकलेली राहील. मायकल बर्नार्ड बेकविथ म्हणतात, आता ती भावना आणि मानस प्रतिमा यांच्यामुळे तुमच्यासाठी ती अद्भुत कवाडं उघडतील, ज्यांच्यातून वैश्विक शक्ती प्रकट होऊ लागते. अलेक्झांडर ग्राहम बेल म्हणतात, ही शक्ती काय आहे हे मी नाही सांगू शकत. मात्र मला एवढंच निश्चित माहीत आहे की ती आहे. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, हे सर्व कसं होतं? याचा शोध घेणं हे आपलं काम नव्हे, तर काय घडतं यावरील आपली निष्ठा आणि विश्वास अढळ ठेवणं यामुळे कसं होतं हे आपोआपच समजेल. माईक डुली म्हणतात, कसं? हे सर्वस्वी वैश्विक शक्तीचं अधिकार क्षेत्र आहे. तुम्ही आणि तुमचं स्वप्न यातील अंतर भरून काढण्याचा जवळचा, वेगवान, सोपा आणि समतोल असा मार्ग वैश्विक शक्तींना बरोबर माहीत असतो. डॉक्टर जो विटाल म्हणतात, जेव्हा तुम्ही सर्व भार वैश्विक शक्तींवर सोपवता, तेव्हा तुम्हाला प्राप्त होणाऱ्या गोष्टींकडे पाहून तुम्ही अक्षरशः चकित होता. इथेच तर चमत्कार घडतात. जणू जादू होते. रहस्य ज्ञानाच्या सर्व विद्वान गुरुवर्यांना ती सर्व तत्व माहीत आहेत, जी तुम्ही मानस प्रतिमा पाहताना जागृत होतात. जेव्हा तुम्ही मनात इच्छित गोष्टींविषयी प्रतिमा निर्माण करता आणि ती अनुभवता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच विश्वास देता की ती गोष्ट तुमच्यापाशी आत्ता या क्षणी आहे. तुम्ही वैश्विक शक्तींवर देखील दृढ श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करत आहात, कारण तुम्ही अंतिम परिणितीवर सर्व लक्ष केंद्रित करून तो परिणामच सर्वांगाने अनुभवत आहात. हे सर्व कसं घडेल? याकडे तुमचं जराही लक्ष नाही. तुमची मानस प्रतिमा ही पूर्णत्वाची असते. तुमच्या भावनांमुळे तुम्ही ती गोष्ट अस्तित्वात आलेली, प्रत्यक्ष साकार झालेलीच पाहत असता. तुमची मनस्थिती आणि संपूर्ण अवस्था त्या गोष्टीचा प्रत्यय अशा प्रकारे घेते, की जणू काही ती गोष्ट आधीच मिळालेली आहे, घडलेली आहे. हेच मानस प्रतिमा पाहण्याचं तंत्र आहे, कला आहे. डॉक्टर जो विटाल म्हणतात, खरं म्हणजे आपण हे काम रोजच केलं पाहिजे. परंतु याचं कधी ओझं वाटता कामा नये. तुम्ही रहस्याचा उपयोग करून घेत असता, तेव्हा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला चांगलं वाटणं.
हे सर्व करताना तुम्हाला खूप उत्साह, आनंद, मजा वाटली पाहिजे. मन शांत राहिलं पाहिजे. हा अत्यंत हर्षोल्फुल असाच अनुभव असायला हवा. प्रत्येक माणसातच ही मानस प्रतिमा पाहण्याची शक्ती असते. पहा, मी एक स्वयंपाकघराची मानस प्रतिमा बनवून हे सिद्ध करून दाखवू शकतो. हे काम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या किचनविषयीच्या सर्व विचारांना मनातून बाहेर काढलं पाहिजे. आपल्या किचनबद्दल जरासुद्धा विचार करू नका. तुमचं किचन, त्यातील कपाट, रेफ्रिजरेटर, ओव्हन, टाइल्स, रंग, सजावट, वस्तू सर्व काही तुमच्या मनातून पूर्णतः काढून टाका. तुम्ही फक्त तुमच्या मनात किचनचं चित्र पाहिलंय, होय ना? तुम्ही आत्ताच या मानस प्रतिमा पाहिली आहे. जेनेव्हिव्ह बेहरेंट असं म्हटले, की प्रत्येक माणूस व्हिज्युअलायझेशन पाहतोच. मग त्याला या गोष्टींची जाणीव असो वा नसो. व्हिज्युअलायझेशन पाहणं हे सफलतेचं, यशाचं महान गमक आहे, रहस्य आहे. ते म्हणतात, आता तुम्हाला मानस प्रतिमा पाहण्याची एक युक्ती सांगितली जाणार आहे. जी डॉन जॉन डेमर्टनी आपल्या ब्रेकथ्रू एक्सपिरियन्स सेमिनार्समध्ये देत आले आहेत. जॉन सांगतात, की तुम्ही जर आपल्या मनात एखादी स्थिर मानस प्रतिमा बनवून पाहत असाल किंवा बनवत असाल, तर ती कायम ठेवणं खूप कठीण जातं. म्हणूनच तुमची मानस प्रतिमा ही सक्रिय असू दे. त्यात खूपशा कृती, हालचाली असू देत. उदाहरण दाखल, पुन्हा एकदा आपण किचनचीच कल्पना करूया. मात्र आता कल्पना करताना ती अशा पद्धतीने करा, की तुम्ही किचनमध्ये आत आला आहात. फ्रीजजवळ गेलात, दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला, दरवाजा उघडला, आत पाहिलं, थंड पाण्याच्या बाटल्या कुठे आहेत ते पाहिलं, बाटली बाहेर काढली, त्या बाटलीचा थंड स्पर्श तुम्हाला जाणवला. तुमच्या एका हातात पाण्याची बाटली आहे आणि दुसऱ्या हातानं तुम्ही फ्रीजचं दार बंद केलं. आता अशा प्रकारे तपशीलवार आणि हालचालींसह तुम्ही किचनचं मानसचित्र पाहता. तेव्हा ते मनामध्ये कायम ठेवणं अधिक सोपं जातं, होय ना? जेनेव्हिव्ह बेहरेट म्हणतात, आपल्या सर्वांच्यातच खूप शक्ती आहे. आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टी असंभवनीय आहेत. अनेक गोष्टी होणं शक्य आहे. अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. मानस प्रतिमा पाहता येणं ही सुद्धा अशीच एक महान शक्ती आहे. सशक्त प्रक्रिया सक्रिय करणे. मार्सी शिमॉफ म्हणतात, जे लोक अशाच प्रकारचं जादूमय चमत्कारांनी भरलेलं आश्चर्यकारक जीवन जगतात, ते आणि इतर लोक यांच्यामध्ये एकुलता एक फरक एवढाच आहे, की जादूमय जीवन जगणारे लोक त्यांना हव्या त्या मनपसंत गोष्टी आपोआप सवयीनं आकर्षित करतात. जेथे जातात तेथे त्यांच्या बाबतीत चमत्कारच घडत असतात. कारण ते नेहमी आकर्षणाचा नियम सहजतेने उपयोगात आणत असतात. त्यांच्यासाठी ही काही कधीतरी करण्याची गोष्ट नव्हे. ते या गोष्टीचा नेहमीच वापर करत असतात. आता मी तुम्हाला 2 खऱ्या घटना सांगणार आहे. या घटना दर्शवितात, की आकर्षणाचा नियम किती सशक्त असतो आणि ब्रह्मांडाची रचना आणि कार्य किती अचूकतेने होत होते. पहिली घटना जेनी नावाच्या एका स्त्रीबाबत आहे. तिनं द सिक्रेटची DVD विकत घेतली. रोज ती एकदा तरी ही DVD पाहायचीच. रहस्य ज्ञान हे आपल्या रोमारोमात भिनलं पाहिजे असं तिला वाटायचं. खास करून बॉब प्रॉक्टरचा तिच्यावर खूप प्रभाव पडला होता. त्याची भेट झाली तर किती छान होईल असं तिला वाटायला लागलं. एके दिवशी सकाळी जेनी आपलं टपाल पाहत होती आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पोस्टमननं चुकून बॉब प्रॉक्टरच्या नावाचा एक लिफाफा तिच्या टपालात टाकला होता. जेनीला हे माहीत नव्हतं की बॉब प्रॉक्टर तिच्या घरापासून फक्त 4 ब्लॉक्स अंतरावर राहत होते. एवढंच नव्हे तर जेनीच्या आणि बॉब प्रॉक्टरच्या घराचा नंबरही सारखाच होता. लगेच तिनं तो लिफाफा उचलला आणि तो योग्य पत्त्यावर पोहोचण्यासाठी म्हणून ती त्या ठिकाणी गेली. कल्पना करा काय झालं असेल. जेनीला एक सुखद धक्का मिळाला. त्या घराचं दार उघडलं आणि समोर साक्षात बॉब प्रॉक्टर. बॉब प्रॉक्टर क्वचितच घरी असायचे. कारण व्याख्यान, प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून ते जगभर फिरत असतात. पण वैश्विक शक्तींची रचनाच अचूक असते आणि टायमिंगही परफेक्ट. अचूक वेळ साधली गेली. जेनीच्या मनातील एक विचार की बॉब प्रॉक्टरची भेट होणं किती भाग्याचं असेल. पहा, आकर्षणाच्या नियमानं व्यक्ती, परिस्थिती, घटना यांची कशी योग्य रचना केली आणि जेनीच्या मनातील विचाराला अस्तित्व आलं. बॉब प्रॉक्टरची भेट घडणं ही घटना प्रत्यक्षात साकारली. दुसरी घटना,
एक 10 वर्षाच्या मुलाच्या बाबतीतील आहे. त्याचं नाव कॉलिन. या कॉलिनला द सिक्रेट फिल्म खूप आवडली होती. कॉलिन आणि त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय डिझनी वर्ल्ड पाहण्यासाठी एका आठवड्याच्या सहलीसाठी गेले आणि पहिल्या दिवशी त्यांना खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी कॉलिननं मनात अत्यंत प्रबळ विचार आणला की मी उद्या सर्व छान मोठ्या राईड्सना घेणार, पण मला रांगेत वाट पाहत उभे राहावं लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलिन आणि याचे कुटुंबीय एप्कॉट सेंटरच्या गेटवर होते. पार्क उघडल्यानंतर डिझनी वर्ल्डच्या एका कर्मचाऱ्यानं त्यांच्याजवळ येऊन सांगितलं की ते एप्कॉटच्या त्या दिवशीचं पहिलं कुटुंब होतं आणि फर्स्ट फॅमिली म्हणून त्यांना VIP स्टेटस दिला गेला. दिवसभर त्यांच्याबरोबर एक स्टाफ मेंबर होता आणि त्यांना सर्व महत्त्वाच्या राईड्स, वॉक ऑन पासेस दिले गेले. कॉलिनच्या इच्छेप्रमाणेच नव्हे, तर त्याहूनही अधिक त्याला हवं ते मिळालं. शेकडो परिवार त्या दिवशी सकाळी ॲप्कॉट सेंटरमध्ये जाण्यासाठी वाट पाहत होते. पण त्यांचा परिवारच फर्स्ट फॅमिली म्हणून का निवडला गेला? याबद्दल कॉलिनच्या मनात जरासुद्धा शंका नव्हती. त्याला पक्की खात्री होती की हे सगळं आकर्षणाच्या नियमामुळे झालं. हे घडलं कारण त्याला रहस्य माहीत होतं. बेरेंट म्हणतात, दुसरी कोणतीही गोष्ट तुमच्या मानस प्रतिमा साकार होण्यात अडथळा आणू शकत नाही. फक्त एक गोष्ट सोडून, की ज्या शक्तीनं ही मानस प्रतिमा उत्पन्न झाली आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः. जेम्स रे म्हणतात, लोक काही काळ या रहस्य ज्ञानानं अगदी भारून जातात. ते या रहस्य ज्ञानाचे समर्थकही बनतात. असे लोक सांगतात, की मी प्रेरित झालो आहे, मी या कार्यक्रमात सहभागी झालो आणि आता मी माझं जीवन बदलून टाकणार आहे. परंतु परिणाम मात्र दिसून येत नाहीत. खरं तर पृष्ठभागाखाली सारं काही बाहेर येण्यासाठी तयार आहे. परंतु वरच्यावर गोष्टी पाहून तो म्हणतो, की हां, काही उपयोग नाही होत. आणि मग पुढचं तुम्हाला माहीत आहे. वैश्विक शक्ती म्हणतात, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी प्रणाम आज्ञा. जेव्हा तुम्ही शंकेच्या एका विचाराला देखील मनात थारा देता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तसे अनेक विचार एक मागोमाग एक मनात घुसतात. म्हणूनच ज्या क्षणी शंकेचा विचार मनात येईल, त्या क्षणी तो झटकून टाका. तो विचार बाहेर जाऊ द्यात आणि त्या जागी असा विचार मनात आणा, की मला माहीत आहे, की ही गोष्ट मला मिळणारच आहे. मला तशी पूर्ण खात्री आहे आणि या विचाराचा प्रत्यय घ्या, अनुभव घ्या. जॉन ॲसरॉफ म्हणतात, आकर्षणाचा नियम समजावून घेतल्यानंतर मला तो वापरून पाहायचा होता. खरोखर तसं घडतं का ते पाहायचं होतं. 1995 मध्ये मी एक बोर्ड तयार केला, ज्याला मी व्हिजन बोर्ड म्हणतो. जी गोष्ट मला आकर्षित करायची असेल, ती गोष्ट मला मिळवायची असेल. उदाहरणार्थ कार, घड्याळ, माझ्या स्वप्नातील जीवनसाथी, मला हव्या असलेल्या गोष्टींचं चित्र मी त्या बोर्डवर लावत असते. माझ्या ऑफिसमधल्या बसल्या-बसल्या रोज हा बोर्ड माझ्या नजरेला पडत असे आणि मग मी ती मानस प्रतिमा, व्हिज्युअलायझेशन बनवायला सुरू करत असे. ती वस्तू खरोखरच माझ्यापाशी असल्याचा प्रत्यय मी घेत असे. स्वतःला त्या अनुभव स्थितीला नेत असे. काही दिवसांनी मला ते शहर सोडून दुसऱ्या शहरात जाण्याचा प्रसंग आला. आम्ही सर्व फर्निचर, सामानाचे पेटारे, बॉक्सेस स्टोरेजमध्ये ठेवले. कारण 5 वर्षात 3 शहरं बदलावी लागली. शेवटी मी कॅलिफोर्नियात पोहोचलो. तेथे एक घर खरेदी केलं. 1 वर्षभर मी त्या घराचं नूतनीकरण, सजावट करत होतो आणि नंतर मग मी माझ्या जुन्या घरात सर्व सामान आणलं. एके दिवशी सकाळी माझा मुलगा किन मला माझ्या ऑफिसमध्ये आला आणि 5 वर्षांपूर्वी बंद करून ठेवलेला एक बॉक्स त्याला माझ्या दारात दिसला. किननं विचारलं, "या बॉक्समध्ये काय आहे डॅडी?" मी म्हटलं, "ते माझं व्हिजन बोर्ड आहेत." मग त्यानं विचारलं, "व्हिजन बोर्ड म्हणजे काय?" मी त्याला सांगितलं, "या बोर्डवर मी माझे जीवन लक्ष्य लिहितो. मला जे साध्य करायचं असेल ते लिहितो. मला जी गोष्ट मिळवायची असेल त्याची चित्र कापून लावतो." अर्थातच 5.5 वर्षाच्या मुलाला हे सर्व समजणं शक्यच नव्हतं. म्हणून मी त्याला म्हटलं, "बेटा, चल मी तुला ते व्हिजन बोर्ड्स प्रत्यक्षच दाखवतो. मग तुला सहजच समजेल ते." मी तो बॉक्स उघडला. एक व्हिजन बोर्डवर त्या घराचं चित्र होतं, ज्याची मी 5 वर्षांपूर्वी मानस प्रतिमा पाहत होतो. आश्चर्याचा धक्का बसला. अहो, आत्ता आम्ही त्याच घरात राहत होतो. त्या घरासदृश घर नव्हे, तर तेच अगदी तेच घर. मी माझ्या घरातील
स्वप्नातील घर खरोखरच विकत घेतलं होतं. ते रिनोव्हेट केलं. त्यात सुखसोयी निर्माण केल्या. त्याची सजावट केली. माझ्या ते लक्षात देखील नव्हतं. त्या घराच्या चित्राकडे पाहून माझे डोळे भारावून गेले. मी अगदी भावनावश होऊन गेलो. किन्न विचारलं, "डॅड, तुम्ही का रडता?" मला समजलं होतं आकर्षणाचा नियम कसं काम करतो ते. हा नियम किती अचूक काम करतो ते. मानसचित्र पाहण्यातील सामर्थ्य मला शेवटी कळलं होतं. मी जे वाचलं ते सर्व मला आता उमगलं होतं. ज्या गोष्टींवर मी जीवनभर काम केलं ते सर्व कसं घडलं हे मला आता समजलं होतं. माझ्या सर्व कंपन्या मी कशा उभारल्या हेही मला कळलं. माझ्याही नकळत माझ्या स्वप्नातील घरचं मी घेतलेलं तेही असंच. याच आकर्षणाच्या नियमानुसार, मानस प्रतिमा पाहण्याच्या प्रभावी प्रक्रियेमुळे आणि मला ते कळलंही नव्हतं. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, "कल्पनाशक्ती हीच सर्व काही आहे. करती करविती." कल्पना ही जीवनातील आगामी आकर्षणाचं पूर्वदर्शन आहे. व्हिजन बोर्डवर तुमच्या कल्पनाशक्तीला उड्डाण करू द्या. तुम्हाला जे हवं आहे त्या सर्व गोष्टींची चित्र तिथे असू देत. तुमचं जीवन तुम्हाला कसं असावंसं वाटतं ही चित्रही असू देत. तुमचा व्हिजन बोर्ड अशा ठिकाणी ठेवा जेथून तुमच्या तो रोज नजरेला पडेल. असं जॉन ॲस्राफनं केलं. त्या गोष्टी मिळालेल्याचा असल्याचा भावना अनुभवा. जेव्हा तुम्हाला हव्या त्या गोष्टी खरोखरच मिळतील तेव्हा कृतज्ञतेनं मन भरून जाऊ द्यात. आता तुम्ही जुनी चित्र काढून टाकून नवी चित्र तेथे लावू शकता. आकर्षणाचा नियम मुलांना समजावून देण्यासाठी त्यांच्यासारखा दुसरा मार्ग नाही. व्हिजन बोर्ड बनविल्यामुळे जगातील तमाम पालकांना आणि शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळू शकते. द सिक्रेट वेबसाईट फोरममधील एका व्यक्तीने आपल्या व्हिजन बोर्डवर द सिक्रेट डीव्हीडीचे चित्र लावलं. त्यानं द सिक्रेट फिल्म पाहिली होती, परंतु त्याच्याजवळ डीव्हीडी नव्हती. त्यानं व्हिजन बोर्डवर ते चित्र लावल्यानंतर 2 दिवसांनी मला आंतरिक प्रेरणा मिळाली की द सिक्रेट फोरमवर पोस्टिंग झालेल्या पहिल्या 10 जणांना मी ही डीव्हीडी बक्षीस म्हणून द्यावी, मोफत द्यावी. त्या 10 जणांमध्ये हा माणूसही होता. आपल्या व्हिजन बोर्डवर चित्र लावल्यानंतर फक्त 2 दिवसांनी त्याला ती डीव्हीडी मिळाली. द सिक्रेटची डीव्हीडी असो वा घर, एखाद्या गोष्टीची अशी निर्मिती करणं आणि ती मिळवणं यातील आनंदच अद्भुत आहे. मानस प्रतिमा निर्माण करून एखादी गोष्ट मिळवण्याचं एक प्रभावी उदाहरण माझ्या आईच्या अनुभवातून मिळेल. माझ्या आईला एक नवीन घर घ्यायचं होतं. त्या विशिष्ट घरासाठी इतरही अनेक लोकांनी ऑफर दिली होती. माझ्या आईनं ते घर आपलं व्हावं यासाठी रहस्य ज्ञानाचा वापर करायचं ठरवलं. तिनं बसून आपलं नाव आणि त्या खाली त्या नव्या घराचा पत्ता पुन्हा पुन्हा लिहून काढला. हे ती करतच राहिली. आता तिला तो नवा पत्ताच आपला वाटू लागला. नंतर तिनं अशीही कल्पना केली की ती आपलं सर्व फर्निचर त्या नवीन घरात ठेवते आहे. ते सर्व केल्यानंतर काही तासातच तिला फोन आला की तिची ऑफर स्वीकारली गेली आहे. तिच्या अंगावर आनंदानं शहारे आले. पण तिला आश्चर्य मात्र नाही वाटलं. कारण तिला माहीतच होतं की ते घर तिचंच आहे. रहस्य ज्ञानातील ती चॅम्पियनच ठरली म्हणा ना. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, "तुम्हाला काय हवं आहे हे निश्चित करा. विश्वास बाळगा की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. दृढ विश्वास असू दे की तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी पात्र आहात. ती गोष्ट तुम्ही मिळवू शकता." आता रोज डोळे बंद करून काही मिनिटं मानस प्रतिमा पहा. जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्यापाशी आहेच. अशा अनुभव अनुभवा. ती गोष्ट तुमच्यापाशी असल्याचा प्रत्यय घ्या. त्यातून आता बाहेर या आणि तुमच्यापाशी जे प्रत्यक्षात आधीच आहे त्यावर लक्ष केंद्रित करून कृतज्ञता व्यक्त करा आणि याचा खरोखरच आनंद घ्या. आता तुमच्या दैनंदिन कामाला लागा. हे सर्व वैश्विक शक्तींना समर्पित करा आणि श्रद्धा बाळगा की आता ती गोष्ट तुमच्या जीवनात कशी आणायची. हे वैश्विक शक्ती आपोआप ठरवतील. आपण ह्या चॅप्टरमधल्या रहस्याचा सारांश घेणार आहोत. अपेक्षा ही अतिशय प्रबळ आकर्षण शक्ती आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांची अपेक्षा करा. त्या गोष्टीची अपेक्षा करू नका ज्या तुम्हाला नको आहेत. कृतज्ञता ही तुमच्या मनःशक्तीला योग्य दिशा देणारी आहे. ऊर्जा बदलणारी आणि मनपसंत गोष्टी तुमच्या जीवनात आणणारी एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यामुळेच तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकता. आपल्या मनपसंत गोष्टींसाठी आधीच धन्यवाद दिल्यामुळे तुमच्या इच्छांना भावनिक बळ मिळतं आणि तुम्ही ब्रह्मांडात अधिक सशक्त संकेत पाठवू शकता.
मानस प्रतिमा पाहणं ही एक मनामध्ये आपल्या हव्या असलेल्या वस्तूंचा आनंद घेण्याची, तशी चित्र निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची मानस प्रतिमा पाहत असता, तेव्हा तुम्ही ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याचे सशक्त विचार आणि भावना मनात उत्पन्न करता. मग आकर्षणाचा नियम या गोष्टी प्रत्यक्षात साकार करून तुम्हाला प्रतिसाद देतो. अशा प्रतिमा तुम्ही पाहिल्या तशाच त्या अस्तित्वात आणतो. आकर्षणाचा नियमाचा खरा फायदा उठवण्यासाठी तो कधीतरी किंवा एखाद्याच वेळी असा वापरू नका, तर तो सातत्यानं वापरण्याची सवय स्वतःला लावून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटना आठवून पहा. जी घटना किंवा क्षण तुम्हाला नकोसे वाटतात, आवडले नाहीत, ते बदलून हव्याशा वाटणाऱ्या आनंददायी रूपात पहा, ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना उत्पन्न होतील.